कोपर्डी प्रकरणातील आरोपींना अहमदनगर कोर्टाच्या आवारात नेला असता त्यांच्यावरती हल्ला झाला। यावेळी शिवबा संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे। कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर अहमदनगरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे। कोर्टाच्या परिसरातच हा हल्ला करण्यात आला आहे। या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगरमध्ये कोपर्डी प्रकरणाच्या सुनावणीवेळी आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। शिवबा संघटनेने हा हल्ला केला आहे। शिवबा संघटनेच्या राजेंद्र पाटील, बाबूराव वाळेकर, अमोल खुणे आणि गणेश खुणे यांनी हा हल्ल्याचा प्रयत्न केला आहे। दरम्यान कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याच्या प्रयत्नात असलेले 4ही जण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडले गेले आहेत। शिवबा संघटनेच्या 4ही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रोजी कोपर्डी खटल्याची सुनावणी दरम्यान ते तिन्ही आरोपी या केसचे संबंधित जे होते त्यांना न्यायालयाच्या परिसरात हजर करत असताना आणि त्या प्रांगणमध्ये ते काही 4 लोकांनी त्यांच्यावर ते चाकूसारखे हत्यार घेऊन ते हल्ला करायचा प्रयत्न केला होता। आपले कर्मचारी जे होते त्यांची सतर्कतामुळे अशा काहीही दुर्दैवी प्रकरण घडला नाही आणि त्यांनी लगेच त्यांना ते 4ही आरोपींना ताब्यात घेतला। त्यांचे जे हत्यार होते ते पण घेतले। या दरम्यान आमचे कर्मचारीला पण थोडा झटापटीमध्ये तो थोडा लागला आणि त्या अनुषंगाने आपण ते कॅम्प पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 307 म्हणजे ते अटेम्प्ट टू मर्डर आणि आर्म्स ॲक्ट तसेच सरकारी नोकरवर हल्ला करणे असे गुन्हा त्यांच्यावर नोंदवला आहे। आणि याचा पुढे पण आपण ते ऑलरेडी आपण या केसचे गंभीर बघून ते त्यामध्ये सिक्युरिटी बरीचशी दिली होती। अजून पण आपण सिक्युरिटी टाईट करत आहोत आणि आपली पूर्णपणे यामध्ये तयारी आज आपली पोलीस खात्याची सतर्कतामुळे काही दुर्दैवी प्रकरण आणि प्रकार न्यायालयामध्ये घडला नाही आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत। धन्यवाद। आणि त्या अनुषंगाने जशी आहे ते त्याची एक पद्धती असतो आणि जर त्यामध्ये ते फिट असतील तर नक्की। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।